पावभाजी म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत तोंडाला पाणी सुटतं. तर हाय, मी स्वाती सांबरा यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. तर वेळ न घालवता वळूया आपल्या रेसिपीकडे. इथे पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या घेतलेल्या आहेत मी. वाटाणा पाव किलो, बीट, फ्लावर, गाजर, सिमला मिरची, बटाटा. इथे 3 टोमॅटो मीडियममध्ये कट करून घेतलेले आहेत. कोथिंबीर कट करून घेतलेले आहे. कांदा 3 3 घेतलेले आहेत कांदे. तर तिथे मसाले घेतलेले आहेत. पावभाजी मसाला, धना पावडर, बेडगी मिरची पावडर, मीठ, आलं लसणाची पेस्ट. तर ह्या भाज्या स्वच्छ धुवून वगैरे घेतलेल्या आहेत. आपल्याला त्या कुकरमध्ये ॲड करायच्या आहेत. तिथे मी सगळ्या भाज्या कुकरमध्ये ॲड करते. तर तुम्हाला अजून कोणत्या भाज्या आवडत असेल तर तुम्ही त्यासुद्धा ॲड करू शकता. पावभाजी तेवढंच मुलांच्या पोटात वगैरे सगळ्या भाज्या जातात. तर आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर थोडंसं बटर घालायचं आहे आणि आपल्याला एक तांब्या भरून पाणी घालायचं आहे भाज्या शिजण्यासाठी. खूप जास्त पण नाही पाणी घालायचं. झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तर 3 शिट्ट्या घेतल्यानंतर गॅस बंद करून कुकर उतरवलेला आहे मी. तर आपले भाज्या इथे शिजलेल्या आहेत. तर पावभाजीच्या ह्याने आपल्याला भाज्या छान मॅश करून घ्यायच्या आहेत. तर इथे मी भाज्या मॅश करून घेते. भाज्या मॅश झाल्यानंतर आपल्याला भाजी फोडणीला द्यायची. ते मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. 1 चमचा बटर घातलेला आहे. छान ते दोन्ही पण गरम झाल्यानंतर आपल्याला एक कांदा घालायचा आहे. इथे मी कांदा घातलेला आहे. कांदा पण छान आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलावर. थोडंसं मीठ घालायचं कांदा परतताना, म्हणजे कांदा लवकर परतला जातो. तर इथे मी चिमूटभर मीठ घातलेलं आहे. तर कांदा छान परतलेला आहे. कांदा परतल्यानंतर आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. आलं लसणाची पेस्ट परतल्यानंतर टोमॅटो घालायचे आहे. तर टोमॅटो आपल्याला छान कांद्यावर मऊ होईपर्यंत झाकण ठेवून छान मऊ करून घ्यायचे आहेत. मी ते मसाले ॲड केलेले आहेत. मसाले आपल्याला कांद्यावर छान परतून घ्यायचे आहेत. तिथे मी मसाले परतून घेते. पाहू शकता तुम्ही, छान तेल सुटेपर्यंतच टोमॅटो आणि कांदा मी परतून घेतलेला आहे. तर आपल्याला ज्या भाज्या मॅश केल्या होत्या त्या कढईमध्ये ॲड करूया. तर इथे मी भाजी ॲड केलेली आहे. छान मिक्स करून आपल्याला भाजीला उकळी घ्यायची आहे. तरी इथे भाजी उकळलेली आहे. तर मी परत 1 चमचाभर बटर घातलेलं आहे. भाजी छान बटर वरतून पण घालायचं, तेलात पण घालायचं, खूपच सुंदर लागते. तर आपली पावभाजी तयार आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडल्यावर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी स्वाती सांबरा यूट्यूब चॅनल आधी सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू.